नमस्कार. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच चर्चांना उधाणही आले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीयांचे नाव समोर आले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत आता साशंकता निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीयांचे नाव समोर आले आहे. या सर्व हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळत आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यामुळे हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत साशंकता निर्माण झाली आहे, अशी माहिती यावेळी समोर आली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत लोकांमध्ये संताप पसरला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करावी, या प्रकरणातील सूत्रधाराला अटक करावी, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा या मागण्यांसाठी शुक्रवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यात जिल्हाभरातून प्रतिसाद मिळाला. नागरिकांचा वाढता रोष पाहून आणि आंदोलकांना दिलेले आश्वासन पूर्ण करत पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आता जबाबदारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले पाटील यांनी CID पुणे, अकोला आदी ठिकाणी काम केले आहे. एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 7 जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात सुदर्शन घुले, जयराम माणिक चाटे, महेश सखाराम केदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख तहसील अध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह 7 आरोपींचा समावेश आहे. यातील 3 आरोपींना पोलिसांनी पकडले असले तरी 4 आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.